नमस्कार मंडळी, जाणीजे यज्ञकर्मच्या नवीन भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि खूप दिवसांनी खरं तर स्वागत. खूप दिवस झाले मला व्हिडिओ टाकायला होत नाही आहे, कारण तब्येतीच्या कुरबुरी चालू आहे आणि ॲलर्जिक सर्दी खोकल्यामुळे तर खास करून व्हॉईस ओव्हर करणं अजिबात जमत नाही. आजही तुम्हाला या व्हिडिओमध्ये थोडंसं जाणवेल त्याबद्दल मी आधीच तुमची क्षमा मागते. पण हा खूप खास व्हिडिओ होता आणि तो कधीपासूनच तुमच्यासोबत शेअर करायचा होता, म्हणून म्हटलं चला आज थोडा त्रास कमी वाटतोय तर आपण नक्की ट्राय करूया. तर ही खास रेसिपी खास क्षणांसाठी आणि खास सोहळ्यासाठी होती. ती म्हणजे विदर्भ स्टाईल केलेला हा कांद्याचा झुणका, आणि तोही गजानन महाराजांच्या आवडीचा प्रसाद म्हणून आम्ही खास त्यांच्या सेवेसाठी केला होता. मागच्या वर्षी पण मी एक व्हिडिओ शेअर केला होता आंब्याचा शिऱ्याचा, आणि त्यावेळेला पहिल्यांदाच न्यू ब्रुन्सविक इथे असलेलं गजानन महाराजांचं जे पहिलं मंदिर आहे USA मधलं, तिथून पादुकांचं आगमन होणार होतं. महाराजांच्या पादुकांच्या दर्शनाचा लाभ इकडे होणार होता वर्जिनियामध्ये, आणि तसाच यावर्षी पण तो कार्यक्रम ठरला होता. याच्यासाठी खूप लोक एकत्र आले आणि मस्त मोठा दिवसभराचा कार्यक्रम, सोहळा, अभिषेक, असं सगळा भरगच्च कार्यक्रम होता. त्याच्यानंतर पारायण आणि सगळा असा त्यांच्या महाराजांच्या आवडीचा मेनू ठरवलेला होता, आणि सगळ्यांनी थोडा थोडा आपापला वाटा त्याच्यात घेतला होता खारीचा सेवा करण्याचा. खरं तर महाराजच आपल्याला ठरवून देतात असं वाटतं मला हा सेवेचा भाग. त्यांना जी सेवा आपल्याकडनं करवून घ्यायची असते साधारण तशी ती आपल्याला मिळते, आणि त्याचा आनंद काहीतरी वेगळाच असतो, आणि तो आनंद कधीही आपण व्याख्येत किंवा शब्दात व्यक्त करू शकत नाही असा तो आनंद आहे. आणि आपल्याला एवढं मोठं सगळं करता येणं आणि सेवा म्हणून ती करता येणं, त्याचा आनंद तर काहीतरी अवर्णनीय असाच आहे. तर आम्ही इथे कांदे घेतले साधारण 4-5 किलो इतके, 2 मोठ्या बॅगा भरून आणलेले होते, आणि फक्त कांदे चिरायलाच काय तर एवढा वेळ लागलेला आहे. बाकी काहीही याला आम्हाला वेळ लागला नाही किंवा त्याचे कष्टसुद्धा अजिबात जाणवलेले नाही. तर जेव्हा आपण प्रसाद करतो किंवा एखादा मोठा सोहळा असतो, असा सेवेचा भाग असतो, त्यावेळेला नक्कीच तुम्ही त्याचा अनुभव घेऊ शकता की त्याचे कष्ट अजिबात जाणवत नाहीत. तर असे हे आम्ही सगळे कांदे छान ट्रे भरून चिरून घेतलेले आहेत, आणि मिरच्या ज्या आहे 15-20 घेतल्या आहेत, आणि लसूण हे 2 गड्ड्या घेतले होते ते सोलून मिरच्या आणि लसूण आम्ही वेगवेगळं खलबत्त्यात कुटून घेतलं आहे. तर एवढीच काय ती पूर्वतयारी, बाकी याची तयारी काही विशेष नाही. आणि खास हा आम्ही विदर्भ स्टाईलनी करतो आहे, त्याच्यामुळे मी खास 2 मसाले वापरले आहेत वेगळे. ते कोणते ते पण तुम्हाला व्हिडिओत पुढे दिसेलच. त्यासाठी व्हिडिओ अवश्य पूर्ण बघा, आणि व्हिडिओ पूर्ण बघणारच आहात तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र जरूर करा. जाणीजे यज्ञकर्मला सबस्क्राईब केल्यावर बेल आयकॉनला पण क्लिक करायला विसरू नका. आणि एवढा मोठा व्हिडिओ बघणार आहात म्हणून त्याबद्दल मी आधीच तुमचे आभार मानते. शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. तर एवढ्या मोठ्या प्रमाणासाठी मी तेल घेतलेलं आहे. भरपूर तेल लागतं झुणक्यासाठी, तो असं कमी तेलात झुणका करायचा नसतो. मुख्य म्हणजे तेल मी अंदाजाने घेतलेलं आहे. तुम्हालाही त्याचा अंदाज आपल्याला मोठं प्रमाण करताना अगदी कधी मोजून मापून घेतलं जात नाही, ते अंदाजानेच आपल्याला कळतं. त्याच्यामध्ये जिरं मोहरी घातलेली आहे, 2 लसणाच्या गड्ड्या आणि मिरच्या घातलेल्या आहेत. अशी ही खमंग फोडणी लसूण आणि मिरचीची करून घ्यायची आहे. विदर्भ स्टाईलनी करतो आहे त्यामुळे थोडा मी खमंग करायचा प्रयत्न केलेला आहे झुणका, आणि महाराजांना असा झुणका खूप आवडतो, तर खास हा पदार्थ त्यांच्यासाठी केलेला आहे आणि त्यांच्या भक्तांसाठी केलेला आहे. तर हे लांबट चिरलेले जे कांदे आहेत ते आता मी या खमंग फोडणीमध्ये घालणार आहे आणि मस्त परतवून घेणार आहे. लसूण आणि मिरचीसोबत, फोडणीसोबत म्हणजे तेलात अर्थात, हे कांदे छान परतलं जाणं खूप महत्त्वाचं होतं. मला जरा थोडी भीती वाटत होती की हा पॅन छोटा पडतो आहे की काय, पण मी हळूहळू करत ते केलेलं आहे. आणि आधी हे कांदे ना, तर आपण जेव्हा मोठं प्रमाण घेतो, छोट्या प्रमाणात तर कांदे लगेच शिजून जातात कारण प्रमाण छोटं असतं आपलं घरगुती जे प्रमाण असतं ते. आता एवढ्या मोठ्या प्रमाणासाठी आपण एवढे जास्त कांदे घेतलेत तर ते शिजणं पण खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे लगेच याच्यात बेसन वगैरे घालून ती प्रक्रिया करायची नाही. तर आधी मी फोडणी त्याला छान परतवून घेतलं. फोडणीत परतवून ते तेल छान सगळ्या कांद्यांना लागलं पाहिजे, किंवा मिरची लसूण सगळं एकत्रच झालं पाहिजे व्यवस्थित, असं बघून मी ते छान एकत्र करून घेतलं. आणि याच्यात मी सगळ्यात महत्त्वाचा पदार्थ घालून आता याला शिजवून घेणार आहे कांद्याला. तर मी याच्यामध्ये ना थोडंसं मीठ घालणार आहे, साधारण 1-1.5 टेबलस्पून इतकं. म्हणजे काय होईल की मीठ घातल्यामुळे काय होईल, कांद्याला पाणी सुटेल, आणि पाणी सुटलं की त्या पाण्यामध्ये कांदे छान शिजतील. आणि मुख्य म्हणजे जेव्हा आपण बेसन करतो किंवा झुणका करतो तेव्हा आपल्याला पाणी घालावं लागतं थोडंसं, एकदम कोरडं ठक्क आपण ते करत नाही. तर ते अंगचं जर असं पाणी सुटलेलं असेल कांद्याचं तर त्याचा स्वाद काहीतरी वेगळाच लागतो. तर नक्की ही ट्रिक तुम्ही वापरून बघाच. तर मीठ टाकायचं आहे आणि आपल्याला हे छान परतवून घ्यायचं आहे परत एकत्र व्यवस्थित.
हे परतवून घ्यायला आणि थोडंसं शिजायलाच आपल्याला 10-15 मिनटं वेळ द्यायचा आहे. तेवढा वेळ देणं गरजेचं आहे. कांदा जर कच्चा राहिला तर आपला झुणका अजिबात चांगला लागणार नाही. तर हे बघा, अशा प्रकारे मी मस्तपैकी कांदे परतवून घेतलेले आहे आणि आता मीठ टाकून याला मी झाकून ठेवलेलं आहे. तर हे झाकून साधारण आपण 10 मिनटं वगैरे ठेवायचं आणि 10 मिनटांनी एकदा परत चेक करायचं आहे कितपत आपल्या कांद्याला पाणी सुटलं आहे किंवा कांदा कितपत शिजला आहे. तुम्हाला लक्षात येईल, ट्रान्सपरंट झाला पाहिजे कांदा, किंवा हाताने तुम्ही बघू शकता, चेक करू शकता चमच्याने किंवा हाताने तुटतो आहे का कांदा, आणि कांदा शिजला आहे हे तुम्हाला बघून पण लक्षात येऊ शकतं. तर आता बऱ्यापैकी कांद्याला पाणी सुटलेलं आहे, कांद्याचे छान तुकडे होतात आहे आणि व्यवस्थित शिजल्यासारखा दिसतो आहे. तरी मी 5 मिनटं अजून त्याला एक वाफ येऊ दिली आणि मगच परत आणखी एकदा परतवून घेतलेला आहे. तर आता हा कांदा पूर्णपणे शिजला आहे, मस्त पाणी सुटलं आहे त्याला. त्याच्यामध्ये मी थोडंसं परत तिखट घालते आहे, 3 टेबलस्पून, साधारण छोटीशी वाटी आहे त्याने, आणि हळद पण साधारण 2 टेबलस्पून, 2 ते 3 टेबलस्पून इतकी घातलेली आहे. तर मिरची किंवा तिखट जे आपण घालतो आहे ते मिरचीच्या प्रमाणानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता, किंवा तुम्हाला नुसतं मिरचीवाला झुणका हवा असेल तर तुम्ही मिरच्या घातल्यावर तिखट घालू नका, ते स्किप पण करू शकता. पण हा एकदम झणझणीत झुणका असल्यामुळे मी थोडं तिखट पण याच्यात घातलेलं आहे. आणि आता मी याच्यात खास एक मसाला घालणार आहे, तो म्हणजे गरम मसाला. विदर्भ स्टाईल झुणका करताना थोडासा गरम मसाला नक्कीच वापरला जातो. तो तुम्हाला जर आवडत असेल तर 1-3 टेबलस्पून नक्कीच घाला. आणि हा खास मसाला कुठला आहे, खास बरणीत ठेवलेला, तर हा गोडा मसाला आहे आणि तो आम्ही घरी केलेला आहे आणि खास तो माझ्या नवऱ्याने स्पेशल तयार केलेला आहे. त्याला गोडा मसाल्याची चव फार आवडते. आणि विदर्भ स्टाईल भाज्यांमध्ये तुम्ही बघतच असाल, मी माझ्या चॅनलवर ज्या भाज्या आहेत त्याच्यामध्ये गोड्या मसाल्याचा वापर व्यवस्थित आणि भरपूर प्रमाणात केला जातो. तर आम्हाला बहुतेक सगळ्या ह्याच्यात बऱ्यापैकी गोडा मसाला आवडतो. तर या झुणक्यामध्ये पण तो वापरला जातो, म्हणून मी तो खास घरी मसाला आम्ही तयार केला आणि तो याच्यात वापरला आहे, कारण तो एका खास क्षणासाठी होता म्हणून. याची रेसिपी जर तुम्हाला हवी असेल तर ते पण तुम्ही मला कमेंटमध्ये कळवू शकता आणि मग ती खास रेसिपी गोड्या मसाल्याची, आमच्या घरच्या गोड्या मसाल्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करेन. तर आता मी याच्यामध्ये सगळे मसाले घालून झाल्यावर मसाल्यांमध्ये हळद, तिखट, थोडासा गरम मसाला आणि गोडा मसाला एवढंच घातलेलं आहे, बाकी काही नाही. आणि त्याच्यानंतर मी साधारण 4 कप म्हणजे 1.25 किलो इतकं मी बेसन अर्थात डाळीचं पीठ घातलेलं आहे आणि तेच एकत्र करत असताना परत 1-1.5 टेबलस्पून मीठ घातलं आहे. मीठ आधी घातलं आहे हे लक्षात ठेवून आत्ता मिठाचं प्रमाण ठरवायचं आपल्याला किती घालायचं आहे. मिठाचं प्रमाण तुम्ही हाताच्या अंदाजाने पण घालू शकता. तुम्हाला मोठ्या प्रमाणात करताना हाताचा अंदाज बरोबर वाटत असेल तर तसं करा, चमच्याने घालायच्या फंदात पडू नका, किंवा मग अंदाजाने चवीप्रमाणे घालू शकता. आपल्याला नैवेद्य वगैरे दाखवायचं असतो तेव्हा आपण चव पण बरेचदा बघू शकत नाही, त्यामुळे तेव्हा ते प्रमाण अंदाज पंचीस आपल्याला करावं लागतं. एकदम मोजून मापून आपण काही करू शकत नाही. आता हे बेसन आणि कांदा हे सगळं एकत्र करताना मात्र थोडी तारांबळ उडाली आहे माझी, कारण ते एकत्र व्यवस्थित होणं, डाळीच्या गुठळ्या न होऊ देणं हे खूप महत्त्वाचं होतं, कारण ते व्यवस्थित शिजलं पाहिजे. जोपर्यंत ते एकत्र होणार नाही व्यवस्थित तोपर्यंत ते नीट शिजणार पण नाही. त्यामुळे आम्ही दोघांनी आलटून पालटून एकमेकांची मदत घेऊन ते छान एकत्र केलं आहे कांदा आणि बेसन पीठ. आणि मग त्याच्यानंतर छोटा पेला भरून याच्यात आम्ही गरम पाणी घातलेलं आहे. कांद्याचा झुणका करत असताना अवश्य पाणी घाला. झुणका आहे तो कोरडा हवा म्हणून पाणी घालायचं नाही असं करू नका, कारण तसं केलं तर झुणका एकदम कोरडा ठक्क होतो आणि जो बराच वेळाने जर आपण तो खाणार असू तर मात्र तो खूप कोरडा आणि कसा घशाला ठोसरा बसतो. म्हणून पाणी घालणं त्याच्यासाठी खूप आवश्यक आहे. एवढ्या प्रमाणासाठी मी एक छोटा पेला भरून पाणी घातलेलं आहे. त्याच्यात गरम पाणी घातलं आहे, मस्त दणदणीत 10-15 मिनटं वाफ दिली आणि मग भरपूर कोथिंबीर पेरली आणि याचा खमंग झणझणीत विदर्भ स्टाईल असा हा कांद्याचा झुणका गजानन महाराजांच्या प्रसादासाठी, सेवेसाठी आम्ही तयार केलेला आहे. त्याचा आनंद खूप खूप जास्त होता मंडळी, आणि तुम्ही पण या पद्धतीने नक्कीच हा झुणका करून बघा. आणि प्रसादासाठी तो केला होता त्याच्यामुळे त्याची चव एकदम अप्रतिम झाली होती. ते पण मी तुम्हाला सांगू शकत नाही. तुम्ही जेव्हा करून बघाल ही रेसिपी नेमकी या पद्धतीनेच तर तुम्हाला तो रिझल्ट मिळणार आहे. आणि गजानन महाराजांचं दर्शन घ्या आणि अशा पद्धतीने विदर्भ स्टाईल कांद्याचा झुणका जरूर एकदा करून बघा. ही रेसिपी, ही कृती आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब पण जरूर करा. भेटूया पुढच्या भागात. नमस्कार.